आता मॅथमॅटिक्स विषयी आपण बघणार आहोत. टायटल दिलं मी जेई मेन 2014 ची तयारी. दोन 2014 साली नॅशनल लेवलवर इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चरच्या प्रवेशासाठी जेई मेन ही एकच परीक्षा असणार आहे. 2014 सालच्या इंजिनिअरिंग प्रवेशासाठी 12वीच्या मार्कांना 50% एवढं वेटेज आहे. मला आनंद झाला हे 50% वेटेज ठेवणार आहे हे ऐकल्यावर. याचं कारण सांगतो. आपल्याकडे काय आहे ना की पालकच बरेचदा असं डिसिजन घेतात की काय आता 12वीच्या मार्कांना महत्व नाहीये, डायरेक्टली आम्ही एंट्रन्स टेस्टचा अभ्यास करू. तर अगदी चुकीचं आहे. एक लक्षात घ्या, जेई मेन साठी 11वी 12वी दोन्ही वर्षाचं सिलेबस आहे. तुम्हाला बोर्डाकडनं जी टेक्स्ट मिळणार आहे त्याचा तुम्ही थरो त्याची प्रिपरेशन करणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे 12वीचा अभ्यास न करता डायरेक्टली जर तुम्ही जेई मेनचा अभ्यास करायला जाल तर तसं चालणार नाही. तुम्ही मुंबईत मला अगदी असं वाटलं होतं की खेडेगावात ठीक आहे, मुलांची तयारी नसते, त्यांना नीट पुस्तकं पण मिळत नसतात, शिक्षक तेवढे चांगले नसतात. तुम्हाला एक्झॅग्रेशन वाटेल. पुण्यातल्या एका खेड्यात मी आणि माझे सिनियर कलीग डॉक्टर अल देशमुख की ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार आहे उत्कृष्ट शिक्षकांसाठीचा, तर ते सायन्स घेणार होते आणि मॅथमॅटिक्स घेणार होतो. तर त्याने असं सहज विचारलं, थोडे एक्झॅग्रेशन नाही, मी फक्त त्या शाळेचं नाव आणि त्या शिक्षकांचं नाव सांगत नाही, ते महत्वाचं नाही कारण. तर असंच विचारलं की अरे जेव्हा पावसाळ्याचे दिवस असतात तेव्हा आधी वीज चकाकलेली आपल्याला दिसते आणि मग ढगांचा गडगडाट ऐकू येतो, तर असं का? तुम्हाला आश्चर्य वाटेल की मुलांनी उत्तर दिलं की सोपं आहे, डोळे पुढे असतात, कान मागे असतात. आता अशी अवस्था खेडेगावांमध्ये आहे. मग शिक्षकच जर असे असतील तर मुलांना काय येणार? पण मी गेले 8-10 दिवस मुंबईतल्या मुलांना शिकवतोय. एवढी वाईट अवस्था नसेल त्यांची, पण त्यांची पण काही फार समाधानकारक अवस्था नाही. म्हणजे कुठल्याही स्टँडर्डची मुलं पुढे असू दे, 9वी 10वी 11वी 12वी, मी त्यांना हा प्रश्न विचारतो की बाबा व्हॉट इज 0/0? मुलं मला निराश करत नाहीत. सगळी मुलं उत्तर देतात 1. म्हणजे आपण 12वीत आलोय पण आपल्याला डिव्हिजन बाय 0 इज नॉट डिफाईन्ड हे पण आपल्याला माहिती असू नये. दुसरा प्रश्न विचारतो की अरे सीईटीला 50 प्रश्न 90 मिनिटं म्हणजे ऑन ॲन ॲव्हरेज 1.8 मिनिट्स म्हणजे किती सेकंड्स? त्याचे उत्तर देतात 68 सेकंड्स. सोपं आहे म्हणतात. 1 मिनिट म्हणजे 60 आणि 0.8 म्हणजे 8. 60 + 8 68. मग या मुलांना जेई मेन मध्ये कसे मार्क्स पडतील? लगेच त्यांचा आर्ग्युमेंट असतो पण सर 10वीत तर 92% आहेत, 93% आहेत. 10वीचे तुमचे मार्क्स हे डिसेप्टिव्ह आहेत. मी खोटे म्हणत नाही, मला अधिकाऱ्यांनी तसं बोलायचं. तुम्ही कष्टाने ते मिळवले, गैरमार्गाचा वापर न करता मिळवले, पण ते फसवे आहे. 92% 95% गुण हे बाळसं नसून ही आलेली सूज आहे. तुम्हाला महाराष्ट्र लेवलच्या सीईटीत मार्क्स भले पडतील पण जेई सारख्या परीक्षेत ते मार्क्स पडणार नाही. याचा उल्लेख मी आज मुद्दाम का करतोय? कारण इथे बरीच 10वीची परीक्षा दिलेली मुलं आहेत, त्यांना खूप चांगले मार्क्स पडणार आहेत. आणि मग होतं काय की पालक पण म्हणतात की खूप मेहनत घेतली असते 10वीत, खरं मेहनत शाळेतल्या लोकांनी घेतली असते, तुम्हाला 130 पैकी 130 गुण देऊन, जेणेकरून तुमचं पर्सेंटेज खूप वाढतं. मग आता काय 10वीत खूप मेहनत घेतली आहे, मग 11वीत थोडी रेस्ट घे. हे इक्वेशन धरून चाला. 11वी रेस्ट इयर, 12वी रेस्ट इयर. हा 2 वर्षाचा कोर्स आहे. माझं तर असं आर्ग्युमेंट असतं की 10वी नंतरची सुट्टी ही खूप मोठी सुट्टी असते. एप्रिल महिना पूर्ण एन्जॉय करा. मे महिन्याचे 15 दिवस एन्जॉय करा. 15 मे पासून ज्यांचं ठरलंय आपल्याला सायन्सला जायचंय त्यांनी अभ्यासाला सुरुवात करा. अभ्यासाला सुरुवात करा याचा अर्थ लगेच जेई मेनचं पुस्तक आणून अभ्यास करा असं नाही. आधी पाया पक्का करा. आधी टेबल्स तुमचे पाठ हवे की जे आपले नाही. साध्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्याला येत नाही. अनेक मुलांचं मराठी मीडियम असतं, त्यांनी
त्यांना ते जड जातं पुढे. सर्कल, काल एका मुलाने लिहिलं होतं सरकलं, मला कळलं नाही काय आहे, तर त्याला लिहायचं होतं सर्कल. बरं, मुलगा वाईट नव्हता, म्हणजे इंग्लिश मिडियमच्या मुलापेक्षा त्याचे बेसिक चांगले होते, पण 10वीत मराठी मिडियम होतं, मग 11वीत जड जाणार आहे. मग ही जी तयारी असते ना, ती या पिरियड मध्ये करणं अतिशय गरजेचं असतं. आता दुसरा मुद्दा बघा, जेई मेन चे 2 पेपर्स असणार आहेत. विद्यार्थी कुठलाही एक किंवा दोन्ही पेपर्स देऊ शकणार आहे. पेपर 1 हा इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवण्यासाठी आहे. तसेच पेपर 1 ही जेई मेन, ऍक्च्युअली पेपर 1 ही जेई ऍडव्हान्स साठीची एलिजिबिलिटी टेस्ट आहे. तिथे मेन शब्द नको होता. जेई मेन तुम्ही एकदा क्लिअर केली तर ती ऍक्च्युअली जेई ऍडव्हान्स साठीची एलिजिबिलिटी टेस्ट आहे. जसं यावेळेला त्यांनी तो जो कट ऑफ सांगितला होता तो. नेक्स्ट, जेई मेन पेपर 1 ची परीक्षा 2 वेगवेगळ्या पद्धतीने घेतली जाते. एक म्हणजे पेपर पेन्सिल टेस्ट आणि दुसरी ऑनलाईन म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट. आता तुमच्यासाठी पेपर पेन्सिल टेस्ट नाही, मुंबईतल्या मुलांना फक्त आणि फक्त ऑनलाईन टेस्ट हा एकमेव ऑप्शन आहे. पेपर 2 हा आर्किटेक्चरला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. पेपर 2 साठी मात्र पेपर पेन्सिल टेस्ट घेतली जाते. रिझन ऑब्वियस आहे, कारण इथे एक ड्रॉइंगचा पण पेपर असतो. जेई मेन पेपर 1 मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे 3 विषय आहेत. प्रत्येक विषयावर सारख्याच वेटेजचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजे एमसीक्यूज विचारले जातील. पेपर 2 मधील पार्ट 1 मध्ये मॅथमॅटिक्स, पार्ट 2 मध्ये ऍप्टिट्यूड टेस्ट आणि पार्ट 3 मध्ये ड्रॉइंगची टेस्ट असेल. पहिल्या 2 भागांमध्ये एमसीक्यूज विचारले जातील आणि तिसऱ्या ड्रॉइंगची ऍप्टिट्यूड टेस्ट करणारे प्रश्न असतील. आज मी फारसा भर देणार नाहीये पेपर 2 म्हणजे आर्किटेक्चरला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. पेपर 1 वर आपण जास्त भर देणार आहोत. जेई मेन साठी 11वी आणि 12वी असा दोन्ही वर्षांचा अभ्यासक्रम आहे. आपल्याकडे दुर्दैवाने 11वी हे रेस्ट इयर समजलं जातं, जे चुकीचं आहे. आता मॅथमॅटिक्स मध्ये एकूण 16 युनिट्स आहेत. त्यातील जवळपास निम्मे युनिट्स तुमच्या 11वीच्या अभ्यासक्रमातील आहेत. इथे मेजॉरिटी 12वीची मुलं आहेत, त्यामुळे मी त्यांना कन्सिडर करून हे प्रेझेंटेशन तयार केलंय. जसं सेट्स, रिलेशन्स अँड फंक्शन्स, परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स वगैरे ही युनिट्स तुम्ही आता चांगली तयार केली तर 12वीत जड जाणार, म्हणजे 11वीतच तुम्ही हे टॉपिक चांगले करायला हवे होते. आता 12वीत जी मुलं आहेत, जी गेलेली आहेत, त्यांचं सिलेबस थोडं कमी केलंय. सर्कल आणि कोनिक सेक्शन्स हे 2 टॉपिक्स त्यांनी ओमिट केले आणि बायव्हेरिएट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन हा पार्ट पण सिलेबस मधून काढून टाकला. तर याचं कारण जेई मेनला हे 3 टॉपिक्स नाही हे आहे. पण मला ते फारसं पटलं नाही, कारण 12वीच्या सिलेबस मध्ये जो कोनिक्स नावाचा टॉपिक आहे, आठवतंय ना, 11वीच्या मुलांना झालेलं आहे कोनिक्स. कोनिक्स म्हणजे कुठले रे? पॅराबोला, एलिप्स आणि हायपरबोला. टेल मी, कॅन यू कॉल सर्कल अ कोनिक? इज सर्कल अ कोनिक? येस ऑर नो? येस, व्हेरी गुड. सर्कल इज ऑल्सो कोनिक. पण मग असं का केलंय? 11वीच्या सिलेबस मध्ये सर्कल एक टॉपिक होता आणि कोनिक्स हा ऑल टुगेदर वेगळा टॉपिक. कॅन यू टेल मी? याचं रिझन असं आहे की ते जे कोनिक्स होते 3, पॅराबोला, एलिप्स आणि हायपरबोला, दे आर डिफाइंड युजिंग फोकस डायरेक्ट्रिक्स प्रॉपर्टी. आठवतंय? SP equal to EPA, where E is eccentricity. If E is 1, what is conic? Parabola. If E is less than 1, conic is an ellipse, and if E is greater than 1, conic is a hyperbola. But circle is also conic. If you take section of a right circular cone by a plane which is perpendicular to the axis but not passing through the vertex, you get circle. बरोबर? तर तुमचा 11वी ते शिकून झालाय. 12वीचं जे सिलेबस होतं जुनं, त्यात टँजन्सी हा एक महत्वाचा पार्ट होता. अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे. पुढे तुम्हाला इंजिनिअरिंगला तो पार्ट लागणार आहे, पण सिलेबस मधून ते काढून टाकलं, त्यामुळे आता त्यावर चर्चा करायला नको. अर्थात ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये त्यांनी टँजंट आणि नॉर्मल यावरची ऍप्लिकेशन्स इन्क्लूड केलेली आहे.
आता मॅथमॅटिक्स मध्ये मगाशी सांगितलं की 11वीतले काही महत्वाचे टॉपिक्स आहेत. सेट्स, रिलेशन्स अँड फंक्शन्स, परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स. हा टॉपिक असं म्हणतात की ज्यांना चांगला येतो त्यांचं मॅथमॅटिक्स चांगलं असतं आणि म्हणूनच मेजॉरिटी लोकांना हा टॉपिक चांगला जमत नाही. याचं एक महत्वाचं कारण सांगतो मी तुम्हाला. या जनरेशनचं म्हणजे तुमच्या जनरेशनचं वर्णन करा असं सांगितलं तर अगदी कमी शब्दात करता येईल आणि योग्य ते म्हणजे दी जनरेशन ऑफ स्टुडंट्स इज स्पून फेड चिल्ड्रन. मुंबईतल्या मुलांचं वर्णन दोन पद्धतीने करता येईल, स्पून फेड चिल्ड्रन आणि लॅचची चिल्ड्रन. लॅचची चिल्ड्रन का? कारण आई वडील दोघेही जॉबला असतात त्यामुळे लॅचची चिल्ड्रन. आणि स्पून फेड का? कारण विचार करायला वेळच दिला जात नाही. मी इथे कोणाला दोष देत नाही, सिस्टीमचा दोष असेल. नवीन एक शब्द त्यांनी कॉइन केलाय एनसीईआरटीनी, तो म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिझम. मराठीत छान नाव दिलंय त्याला, ज्ञान रचनावाद. आता कन्स्ट्रक्टिव्हिझम मध्ये काय म्हटलंय त्यांनी? मुलांना विचार करायला प्रवृत्त करणारी आणि प्रश्न विचारायची मुभा असणारी शिक्षण पद्धती. खरंच सांगा, होतं का आपल्याकडे असं? टीचर वर्गात आल्यावर त्यांचं पहिलं वाक्य असतं गप्प बसा. आणि कन्स्ट्रक्टिव्हिझम म्हणतात गप्प बसू नका, म्हणजे दंगा करा असं नाही, प्रश्न विचारा. तसंच विचार करायला प्रवृत्त करणारी आपल्याकडे असं काही नाही. कॉलेजमध्ये पण नाही आणि क्लासमध्ये पण नाही. सम सांगितलं की ते सम कळायच्या आत सोल्युशन पण सांगितलं जातं. आणि हे जोवर आहे ना तोवर मुलांना जेई मेन मध्ये मार्क्स पडणार नाही. आता काही लोक म्हणतील की ठीक आहे तुम्ही आम्हाला प्रॉब्लेम सांगताय पण पुढे आम्हाला त्याची सोल्युशन्स पण सांगा. ती पण मी सांगणार. आणि त्यासाठी आता जी 10वीतली मुलं आली म्हणजे 10वीची ज्यांनी परीक्षा दिली, तुमच्यासाठी मित्रांनो हा पिरियड खूप महत्वाचा आहे. मी पुढे मी सांगणारच आहे की कॉलेजमध्ये असू देत आणि क्लासमध्ये असू देत, जो टॉपिक टीचर शिकवणार आहे तो टॉपिक जर तुम्ही घरनं वाचून गेला तरच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. पालक पण हे अप्रिशिएट करतील की तुम्ही एवढ्या की मुलांना क्लास लावता आणि क्लास आल्यावर जर त्याला विचारलं की तुझा हा झाला का टॉपिक कम्प्लीट, एकदम परफेक्ट झाला का, तर तो म्हणतो नाही मला ते पुढे बघायला लागेल. तर असं का होतं? म्हणजे शाळेत जायचं किंवा कॉलेजमध्ये जायचं, क्लासमध्ये जायचं आणि एवढं सगळं करून याची तयारी झालेलीच नाही. याचं कारण जेव्हा टीचर शिकवतात तेव्हा विद्यार्थी ते पहिल्यांदा ऐकत असतात, तेव्हा त्यांना फारसं कळायला स्कोपच नसतो. तर जर विद्यार्थी त्यांनी ही मेथड वापरली की बाबा मी आधी वाचून जाईल, त्याचा एक फायदा असा होईल की नाही मला कळलं पाहिजे, ही सवय लागेल. पुढे पुढे तुमचं तुम्हालाच करायचंय, असे टीचर्स अवेलेबल असणारच नाही. आता माझा विषय मॅथमॅटिक्स, मग मी सांगेन की जसं 12वीचा मॅट्रायसिस हा टॉपिक आहे की ज्याचा बेस 11वी झालेला. मग मॅट्रायसिस जो 12वीचा टॉपिक आहे की ज्यात इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स आणि सॉल्व्हिंग इक्वेशन्स युजिंग मॅट्रायसिस, हे मी स्वतः वाचून जाईल. मग जेव्हा टीचर्स कॉलेजमध्ये किंवा क्लासमध्ये एक्सप्लेन करतील तेव्हा मला खूप छान कळेल आणि माझा तो टॉपिक चांगला तयार होईल. त्यामुळे हे अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे 11वीतल्या टॉपिक्सवर तुम्ही भर दिला पाहिजे. नेक्स्ट, आता माझा विषय फिजिक्स आणि केमिस्ट्री हे दोन विषय माझे नाहीत, पण अगदी थोडक्यात त्याविषयी मी सांगणार आहे काय नेमकं आहे. फिजिक्सच्या सिलेबसचे 2 सेक्शन्स केले. सेक्शन ए मध्ये एकूण 20 युनिट्स आहेत आणि त्याला 80% वेटेज आहे. सेक्शन बी मध्ये प्रॅक्टिकल कॉम्पोनंट म्हणजे एक्सपेरिमेंटल स्किल्स विचारात घेतले जातील, त्याला 20% वेटेज आहे. यातले बरेचसे एक्सपेरिमेंट तुम्ही 11वीत केले. आता 12वीत असणाऱ्या मुलांनी आठवा तुम्ही 11वीत कसे प्रयोग केले. काही नीट केलेलं नाही, रीडिंग मनानेच घेतले. मला माहिती तुम्ही ग्राफ कसे ड्रॉ करता ते, कारण मी पण 12वी केलेले आहे. आपल्याकडे दुर्दैवाने असंच होतं की सगळी ऍडजस्टमेंट आहे. ग्राफ नाही का ड्रॉ करताय मग ठीक आहे ना, पॉइंट्स आलो जेणेकरून तो ग्राफ नाही ड्रॉ करता येईल. आता तसं जर तुम्ही केलं असेल तर ते एक्सपेरिमेंट पुन्हा करा, कारण जेई मेन मध्ये जो फिजिक्सचा पेपर आहे त्यात त्यांनी 20% वेटेज एक्सपेरिमेंटल स्किल्स ला दिलेले आहे. आता मॅथमॅटिक्स आणि फिजिक्सचा अभ्यासक्रम कमी व आटोक्यात येण्यासारखा आहे. केमिस्ट्रीचं सिलेबस मात्र त्या मानानं बरंच जास्त आहे. आता त्यातले बरेचसे युनिट तुम्ही 11वीत केलेले.
तुम्हाला माहिती आहे यावर्षी केमिस्ट्रीचा पेपर हा 1 महिना पुढे ढकललाय. मला अतिशय वाईट वाटतं. म्हणजे काही इथे शिक्षक आले, दे मे डिफर, पण अशीच आपण सवय आपल्या मुलांना लावणार होतो की चॅलेंज नाही स्वीकारता आलं ठीक आहे, मग ते आम्ही एकतर सोपं करू किंवा तुला प्रिपरेशनसाठी वेळ देऊ. मला सांगा, 1 वर्ष आधी मुलांना पुस्तक त्यांच्या हातात होतं, तेव्हा त्यांना माहिती होतं 560 पानी पुस्तक आपल्याला अभ्यासायचं आहे. मग तेव्हा त्यांनी तयारी सुरू ठेवायची. उद्या तुम्ही म्हणाल की जेई मेन आम्हाला काही समजलं, आम्ही इतकं सोपं केलंय, आता जेई मेनचं सिलेबस इतकं डिफिकल्ट आहे, मग आता परीक्षा पोस्टपोन करा. मित्रांनो, तुमचं हे ऐकून घेतल्या जाणार नाही. तुम्हाला खूप आधीपासून सिलेबस माहिती आहे. आतापासून जर तुम्ही तयारीला लागलात आणि नीट प्लॅनिंग केलं तर ते सहज शक्य आहे. त्यामुळे केमिस्ट्रीचं सिलेबस व्हास्ट आहे हे तुम्हाला माहिती आहे, खूप आधीपासून माहिती आहे. त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. नेक्स्ट, केमिस्ट्रीत एकूण 3 सेक्शन्स आहेत. सेक्शन ए हा फिजिकल केमिस्ट्रीचा आहे, त्यात 10 युनिट्स आहेत. सेक्शन बी हा इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा आहे, त्यात 8 युनिट्स आहेत. सेक्शन सी हा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा आहे आणि त्यात 10 युनिट्स आहेत. शेवटच्या युनिट मध्ये एक्सपेरिमेंटल स्किल्स व ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. नेक्स्ट, पेपर 1 हा 3 तासांचा असेल. प्रश्नपत्रिकेचे 3 पार्ट्स असतील, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. प्रत्येक प्रश्नाला 4 गुण असतील. जर तुमचं उत्तर चुकलं तर 1 गुण कमी होईल, म्हणजे 1/4 निगेटिव्ह मार्किंग. पण प्रश्न सोडवला नसेल तर गुण कमी होणार नाही. 4 पैकी फक्त एकच पर्याय अचूक असेल. परीक्षेत कॅल्क्युलेटर, लॉग टेबल वापरता येणार नाही. रफ वर्क साठी एक्झाम हॉलमध्ये पेजेस दिली जातील व परीक्षा संपल्यानंतर ती परत करावी लागते. आता बघा, 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत मॅथमॅटिक्सचा जो पेपर आहे आणि फिजिक्स केमिस्ट्रीला पण यूज ऑफ लॉगॅरिथमिक टेबल्स इज अलाउड, पण एंट्रन्स परीक्षेसाठी मात्र लॉगॅरिथमिक टेबल्सचा उपयोग करता येणार नाही. हा एक महत्वाचा बदल. आता या वर्षीच्या मुलांना मला असं सांगायला लागलं होतं की अरे एमपीसीईटी निगेटिव्ह मार्किंग नाही बरं, पण जेई मेन आणि नीट या परीक्षांसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे. तुमच्या बाबतीत तो प्रश्नच नाही. तुम्ही जेई मेन किंवा नीटच देणार आहात, त्यामुळे तिथे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. तुमचं उत्तर बरोबर असेल 4 गुण मिळतील. तुम्ही अटेम्प्टच केलं नसेल तर प्रश्नच येत नाही. पूर्वी त्याचे पण मार्क्स कापायचे, निगेटिव्ह मार्क्स मिळायचे, पण आता तसं होणार नाही. पण तुम्ही अटेम्प्ट केलं आणि जर तुमचं चुकलं तर 1/4 मार्क्स तुमचे कमी होते. म्हणजे 4 मार्क्स असतात तर त्यातला 1 मार्क हा तुमचा कमी होणार. तर हे तुम्हाला आधीपासून माहिती आहे. नेक्स्ट, जेई मेन पेपर 2 हा 3 तासांचा असणार आहे. यावर्षी पेपर 1 सकाळच्या सत्रात व पेपर 2 हा दुपारच्या सत्रात होणार आहे. हे मी आधी तयार केलेलं प्रेझेंटेशन आहे. आता याविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर ती बोर्डाची जी वेबसाईट आहे, इनफॅक्ट एनसीईआरटी सीबीएसईची, तर त्यावर तुम्हाला माहिती अधिक मिळू शकेल. आता जेई मेन ही तुम्हाला मी माहिती दिली. त्यानंतर मी जो माझा विषय आहे मॅथमॅटिक्स त्याकडे वळणार आहे. आपल्याकडे 10वी अल्जिब्रा आणि जॉमेट्री असे 2 पेपर्स असतात. अल्जिब्राला 6 युनिट्स होते, जॉमेट्री 6 युनिट्स. 150 मार्काची परीक्षा होती. म्हणजे आता जी मुलं 12वीत गेली आहे त्यांना 150 मार्काची परीक्षा होती. आता जी मुलं 11वीत जाणार आहेत त्यांना माझ्या मते 100 मार्काचा होता ना पेपर, की 150 मार्कांचा होता. ओके, आता तो पेपर 100 मार्कांचा केला. म्हणजे आता जी मुलं 10वीची परीक्षा देतील 100 मार्काचा पेपर आहे. आता आपल्याकडे नेमकं काय केलंय बघा त्यांनी. बोर्डाचं हे ठाम मत आहे की मुलांना पुढे ढकलायचं. खूप मुलं 10वीत फेल होता कामा नये आणि त्यामुळे त्यांनी कंबाईंड पासिंग असं ठेवलं. म्हणजे मॅथ सायन्स म्हणून विद्यार्थ्याला पास होता येतं. एका मुलाने मला हे सांगितलं की त्याला 120 पैकी म्हणजे 60 अल्जिब्रा 60 जॉमेट्री 60 पैकी फक्त 7 किंवा 8 मार्क्स मिळाले तरी तो पास होणार आहे. मी हे सगळं का सांगतोय, कारण 10वीतून जेव्हा आपण 11वीत येतो
तेव्हा आपल्याला माहिती असते की अरे मार्क्स मिळवणं हे काही अवघड नाही. आपल्याला शाळा पण म्हणजे बोर्ड पण मदत करत असतं, आपण पण थोडा अभ्यास करायचा असतो आणि चांगले मार्क्स पडतील. पण जेई मेनला मात्र तसं होणार नाहीये, एक लक्षात घ्या. याचं कारण, याची 2-3 कारण आहेत. एक तर 10वी ते 11वी हा स्टेप चेंज आहे, हा खूप मोठा बदल आहे. 10वी पर्यंत जे तुम्ही केलं असतं की शेवटचे 2 महिने अभ्यास करून पण चांगले मार्क्स पडतात, 11वीत तसं होणार नाही. 11वीत डे 1 पासून जर तुम्ही अभ्यास केला असेल तरच तुम्हाला चांगले मार्क्स पडणार आहेत. आपल्याकडे असतं की 11वीकडे फारसं लक्ष द्यायचं नाही, 12वी आपण चांगलं करू आणि मार्क्स मिळवू. पण तुम्ही जर सिलेबस तर 12वीच्या प्रत्येक टॉपिक साठी 11वीचे टॉपिक तुम्हाला येणं हे गरजेचं आहे. मी मॅथमॅटिक्सचं उदाहरण देऊ शकतो. मॅट्रिक्स टॉपिक हा 11वीत आहे, 12वीत पण आहे. आणि 12वीतला मॅट्रिसेस टॉपिक शिकवताना तुम्हाला डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स, डिफरंट टाइप्स ऑफ मॅट्रिसेस हे सगळं येत आहे, प्रॉडक्ट ऑफ मॅट्रिसेस हे येत आहे, असं गृहीत धरूनच 12वीचा मॅट्रिक्स हा टॉपिक टीचर घेणार आहे. पेपर 2 मध्ये 12वीला पहिला टॉपिक आहे कंटिन्युटी. आणि कंटिन्युटी मध्ये इन 90% ऑफ द सम्स यू हॅव टू इव्हॅल्युएट लिमिट्स. मग लिमिट्स टॉपिक कुठे? लिमिट्स टॉपिक त्यांनी 11वीत घेतलाय. चांगलं आहे, कारण लिमिट्स 11वीत का हवा? कारण फिजिक्स मध्ये तुम्हाला कॅल्क्युलस लागणार आहे. इथे काही मुलं पीसीबी ग्रुपवर कॉन्सन्ट्रेट करणारे असतील तर त्या मुलांनी तर असं ते धरून चालतात की मला काही टीचर्स पण त्यांना असं सांगतात की अरे तू बायो घेतलाय ना, मॅथमॅटिक्स काय तू नाही केलं तरी चालेल, मॅथमॅटिक्स कडे अजिबात लक्ष देऊ नको. मित्रांनो, हे चुकीचं आहे. याचं कारण फिजिक्सची लँग्वेज ही इंग्लिश नाहीये. द लँग्वेज फॉर फिजिक्स इज मॅथमॅटिक्स. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, 12वी तुम्हाला फिजिक्स मध्ये एसएचएम टॉपिक आहे, सिंपल हार्मोनिक मोशन. इन दॅट यू आर गोइंग टू सॉल्व सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन. तेव्हा तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज अ डिफरन्शियल इक्वेशन. पण मॅथमॅटिक्सच्या सिलेबस मध्ये मात्र सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करणं हे दिलेलं नाही. म्हणजे आणि मॅथमॅटिक्स घेतलंच नाही कारण पीसीबी वर कॉन्सन्ट्रेट करायचंय, त्यांना हे जमणार नाही. त्यामुळे मॅथमॅटिक्स हे अतिशय आवश्यक आहे. ट्रिगोनोमेट्री फिजिक्स मध्ये लागणार आहे. साइन 30 डिग्रीज, साइन 30 डिग्रीज तुम्हाला माहिती पाहिजे. आणि काही लोक म्हणे अजून एक आपल्याकडे साइन टेबल. मॅथमॅटिक्स मध्ये पाठांतर करायचं नसतं, मला तर हे मान्य नाही. पाठांतराचे 2 प्रकार आहेत, समजून केलेलं आणि विंडो पाठांतर. आपण विंडो पाठांतर करायचं नाही, पण रिझल्ट तुम्हाला माहितीच पाहिजे. आपल्या विद्यार्थ्याला विचारलं साइन 30 डिग्रीज, तो म्हणतो काय साइन 30 डिग्रीज आहे. साइन 30 डिग्रीज म्हणतात क्षणी 1/2 सांगता आलंच पाहिजे. टॅन 3 थीटा लागतो फॉर्म्युला. इंटिग्रेशन मध्ये 2 sin sin b पाठ पाहिजे. 2 sin sin b इज cos of a minus b minus cos of a plus b. अरे 50 ते 54 सेकंद एवढाच वेळ असतो. मग तुम्ही काय तिथे डिराईव्ह करणार? आपलं रे 54 सेकंदात गणित वाचून होत नाही. मग आपण जर याला वेळ दिला तर किती वेळ आहे? आणि म्हणून मॅथमॅटिक्स मध्ये पाठांतर आवश्यक आहे. काही लोक म्हणतील पाठांतर हा शब्द वापरू नका, पुन्हा पुन्हा तेच तेच करून लक्षात राहा. तसं नाही. पण थोडक्यात काय, सगळे रिझल्ट आपल्याला चांगले आले पाहिजे. इंटिग्रेशन मला हसायला सर 1000 सम्स केली इंटिग्रेशनची, पुरतील का? मला विचारलं तर 200 पण पुरतात. तर 1000 सम्स करायचे आणि प्रत्येक वेळा कुठला फॉर्म्युला यूज केला बघायचं, काही उपयोग नाही. त्यामुळे फॉर्म्युली पार्ट आपल्याला नीट माहिती पाहिजे. टाइप्स कुठले आपण घेतले, पुस्तकात कुठल्या टाइप्सनी गणित दिली आहे ते टाइप्स आपण लक्षात ठेवायचे आणि ते लक्षात राहतात. असे वेगळे कष्ट त्याला घ्यायला लागत नाही. त्यामुळे तुम्ही असा अभ्यास केला पाहिजे. हा जो बेस आहे तुमचा 11वीतला तो खूप चांगला तयार पाहिजे. लॉगॅरिथम माझा तर दावा आहे 90% किंवा त्यापेक्षा जास्त मुलांना लॉगॅरिथम हा टॉपिक चांगला येत नाही. लॉग टेबल्स हे वापरता येत नाही. मगाशी तुम्ही जे ऐकत होतात ते लॉगॅरिथम टॉपिक वरचं वेबिनार होतं. काही लोकांना हा शब्द नवीन असेल, त्याविषयी मी सांगेनच. वेबिनार याचा अर्थ वेब वरचा सेमिनार. म्हणजे पुण्यातले टीचर्स आमच्या ऑफिस मधून लेक्चर देतात आणि महाराष्ट्रातली मुलं किंवा आता भारतातली मुलं म्हणायला हरकत नाही, कारण ऑल इंडिया लेवलची ती परीक्षा आहे, आपापल्या घरनं
रिअल टाइम मध्ये ते लेक्चर ऐकतात आणि लेक्चर ऐकताना जर काही शंका असतील तर त्या ऑनलाईन विचारतात आणि टीचर्स त्यांची उत्तरं देतात। आता तुमच्यापैकी बरीच मुलं 12वीतली आहेत, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्यायचंय। व्हॉट इज लॉगॅरिथम? इट इज द पॉवर टू विच बेस शुड बी रेज्ड, राइट? नाउ टेल मी व्हॉट इज log 1 to the base 1? प्रश्न नीट ऐका। log 1 to the base 1, actually 1 raised to 0 is 1, 1 raised to 1 is also 1. त्यामुळे खरं दोन व्हॅल्यूज मिळायला हव्यात की। So log 1 to the base 1 can be 0 or it can be 1 also. I repeat the question. What is logarithm? It is the power to which base should be raised. So what is log 1 to the base 1? 1 raised to 0 is 1, 1 raised to 1 is 1. So do you think that both the values are correct? If not, which one is correct? Can you tell me? Yes? बघा, मी खूप बेसिक गोष्टी विचारतो आणि माझा दावा आहे आपल्याला बेसिक गोष्टीच येत नसतात। मला बरेचदा मी काही क्लासेस मध्ये किंवा वेगवेगळ्या संस्थांमार्फत ठेवलेल्या कार्यक्रमांना जातो, टायटल दिलं असतं हाऊ टू स्कोर 95% अँड अबव्ह। मला ते असे टायटल्स मान्यच नाही आणि अशी टायटल्स असताना पण मी असेच प्रश्न विचारतो की बाबा रे 1515 भागिले 15 किती? आमची मुलं जी सो कॉल्ड स्कॉलर्स आहेत ती 11 उत्तर देतात। कसं आपण जेई मेन देणार? येस, टेल मी द आन्सर। तुमच्याकडनं पण रिस्पॉन्स हवा। व्हेरी गुड। log 1 to the base 1, हाऊ कॅन द बेस ऑफ लॉगॅरिथम बी 1? मग आपल्याला लॉगॅरिथमची डेफिनेशन माहिती नाहीये। मग अशी काही लोक ऐकत होते की लेट a raised to x equal to n where a greater than 0 not equal to 1, then index x is defined as logarithm of m to the base a. त्यामुळे बेस जर पॉझिटिव्ह असेल not equal to 1, मग to the base 1 कसं होईल? बरोबर आहे ना? Logarithm of negative number is not defined, log 0 not defined, but log value can be negative. असं का होतं? तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की index is the log value. Can index be negative? Yes, it can be. Can index be positive? Yes. Can index be 0? Yes. So log value can be positive, negative or 0. That is any real number. But logarithm of negative number is not defined. Log 0 is not defined. आणि म्हणून थोडक्यात लॉगॅरिथम फंक्शनचा डोमेन काय आहे? r प्लस पॉझिटिव्ह रिअल नंबर्स अँड व्हॉट इज द रेंज? एनी रिअल नंबर। तर या कन्सेप्ट आपल्याला क्लिअर पाहिजे। तुम्ही लॉग टेबल जी कॅल्क्युलेशन्स करता त्यात बेस काय असतो रे लॉग टेबलचा? लॉगचा बेस काय असतो? 10. इट इज कॉल्ड एज विच लॉगॅरिथम? कॉमन लॉगॅरिथम। कॅल्क्युलस मध्ये तुम्ही लॉगॅरिथमचा बेस e कन्सिडर करता। व्हॉट इज e? e is an irrational number. Its value lies between 2 and 3. मग जर लॉगॅरिथमचा बेस e असेल तर त्याला म्हणायचं नॅचरल लॉगॅरिथम। या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे। कॅल्क्युलस मधली दोन पथ्य, बेस ऑफ लॉगॅरिथम शुड बी e, मग तो जर बेस e नसेल तर तो करून घ्यायला लागेल। मग त्यासाठी चेंज ऑफ बेस ही प्रॉपर्टी वापरायला लागते। या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या तुम्हाला खूप चांगल्या आल्याच पाहिजे। हे मी ज्यांचं पीसीबी आहे ग्रुप त्यांना पण सांगतोय। फिजिक्स केमिस्ट्री आपल्याकडे अजून एक आहे। मार्क्स का पडतात बोर्डाच्या परीक्षेत? कारण प्रॉब्लेम्स अटेम्प्ट करतच नाही आपण, आपल्याला शिकवल्याच गेलं नाही। आपली शिक्षण पद्धती कशी आहे सांगू? घोका आणि ओका। घोकायचं वर्षभर, परीक्षेत ओकायचं झालं। अरे प्रॉब्लेम्स फेस करायला आपल्याला शिकवल्याच गेलं नाही, त्यापासून कसं पळायचं हेच शिकवलं गेलं। असा जर ऍटिट्यूड तुमचा असेल तर जेई मेन मध्ये मी तुम्हाला घाबरवत नाही आणि तुम्हाला सावध करतोय। सगळंच काय संपलंय, आता अवघड आहे, ऍडमिशन मिळणारच नाही असं नाही। मी सुरुवातच अशी केली आहे की तुम्हाला ऍडमिशन मिळणारच आहे, कारण काय तुम्हाला कमी पडले तर बाकी सगळ्यांना पण कमीच पडणार आहे। त्यामुळे पूर्वी जे 190 लाख लोक होत असेल तर ते 170 लाख होतील। पण याचा अर्थ आपण कमी मार्क्स मिळवायचे का? तर नाही, आपल्याला चांगले मार्क्स हे पडलेच पाहिजे। मग त्यासाठी या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे। आता मी सिलेबस सांगणार आहे जेई मेनचं। पहिला टॉपिक आहे सेट्स, रिलेशन्स अँड फंक्शन्स। तुमचा 11वी झालेला आहे, थोडी डिग्री ऑफ डिफिकल्टी जास्त आहे।
आता तुम्हाला माहिती आहे की टॉपिक एक जरी असला तरी डिग्री ऑफ डिफिकल्टी वाढू शकते आणि सिलेबस थोडं जास्त असू शकतं. आता वेळेअभावी मी सगळे सब युनिट्स इथे लिहिलेले नाही, पण एडनेक्साच्या वेबसाईटवर सगळं डिटेल सिलेबस दिलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे सर्कल 9वी तुम्ही शिकला, 10वी पण होता, 11वी पण सर्कल टॉपिक होता, जुन्या सिलेबस मध्ये 12वी पण होता. फक्त सर्कल पुढे पुढे सरकत गेलं. 9वीचं जे झालं तो 10वी साठी बेस होता, 9वी 10वी तुम्ही जे शिकला 11वी साठी बेस होता. आता तो काढून टाकला, तो भाग वेगळा. दुसरा टॉपिक कॉम्प्लेक्स नंबर्स अँड क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आता इथे मला एक सांगायचंय की जुन्या सिलेबस मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हा टॉपिक 11वीत होता आणि माझ्या मते तेच योग्य होतं. आता त्यांनी काय केलंय, 10वीत क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे टॉपिक आणि 11वीत तो टॉपिकच नाही. 10वीतल्या मुलांना क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मधला जो शेवटचा पार्ट आहे, फॉर्मेशन ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा सम अँड प्रॉडक्ट ऑफ रूट्स, ते तेवढं असं चांगलं कळत नाही. किंवा मग 10वीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची डिग्री ऑफ डिफिकल्टी त्या मानाने कमी असते. आता 10वीचा टॉपिक झालाय, डायरेक्टली 12वीत किंवा जेई मेन साठी त्यांना तो तयार करायचा आहे. त्यामुळे त्याची तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे. 11वीतला क्वाड्रॅटिक इक्वेशन्स जो कंटेंट पार्ट आहे तोच आहे, फक्त थोडीफार ऍडिशन कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स ऑफ युनिटी, म्हणजे तो ऍक्च्युअली क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणता येणार नाही, कारण x क्यूब इक्वल टू 1 या इक्वेशनची जी 3 रूट्स आहेत त्यातले एक रिअल, दुसरं इमॅजिनरी म्हणजे कॉम्प्लेक्स असतात. तर तो पार्ट जो आहे तो तुम्ही चांगला तयार केला पाहिजे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचं वैशिष्ट्य असं की अनेकदा तुम्हाला म्हणजे इक्वेशन्स ही सॉल्व्ह करायलाच लागणार. मॅथमॅटिक्स मधला टॉपिक कुठलाही असू दे, 1-2 स्टेप नंतर एक तर तुम्हाला फॅक्टरायझेशन म्हणजे a² - b² चे फॅक्टर्स आले पाहिजे, एक्सपान्शन करायला लागेल, लॉज ऑफ इंडायसेस अप्लाय करायला लागतील, लॉगॅरिथमचे लॉज यूज करायला लागतील किंवा लिनियर किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन्स सॉल्व्ह करायला लागतील. त्यामुळे हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. मॅट्रायसेस अँड डिटर्मिनंट्स तुमचा 11वी 12वी ते होणार आहे. परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. 11वी त्याकडे आता जी मुलं 10वीतून 11वी जाणार आहे त्यांना सांगतो दुर्लक्ष करू नका. जी आता ऑलरेडी 12वीत गेली आहे तर त्यांनी हा टॉपिक पुन्हा एकदा रिवाइज करा. पूर्वी कसं होतं, 11वी 12वीत परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स हा टॉपिक होता आणि 12वीत प्रोबॅबिलिटी हा टॉपिक होता. म्हणजे मग त्यानिमित्ताने पुन्हा ते रिवाइज केलं जायचं. तर आता आताच्या सिलेबस मध्ये 11वी परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स आहे आणि 11वीतच प्रोबॅबिलिटी नावाचा टॉपिक आहे. त्यामुळे लगेच त्याचं ऍप्लिकेशन आहे. पण जेई मेन साठी परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे, त्याची पण तुम्ही तयारी केली पाहिजे. मॅथमॅटिकल इंडक्शन हा तुमचा 11वीतला टॉपिक आहे. मॅथमॅटिकल इंडक्शन का शिकायचं, कारण बायनॉमियल थिअरमचं जे प्रूफ आहे ते युजिंग मॅथमॅटिकल इंडक्शन आपण डिस्कस करतो. पुढचा टॉपिक बायनॉमियल थिअरम अँड इट्स सिंपल ऍप्लिकेशन्स. आता मी जे सांगतो या गोष्टी अनेकांना ते एक्झॅगरेशन वाटतं की सर तुम्ही काही सांगता. बायनॉमियल थिअरम म्हणजे काय असं मी विचारलं. एकदा एका ठिकाणी शिक्षकांचं थोडं ट्रेनिंग घ्या, मुलं पण बसली होती, तर मला असं सांगण्यात आलं की बायनॉमियल थिअरम ना सोपं आहे. इट वॉज गिव्हन बाय द ग्रेट मॅथमॅटिशियन बायनॉमियल. मला सांगा कसे महाराष्ट्रातले रिझल्ट खूप चांगले लागतील. आधी मला असं वाटलं की माझी गंमत करतात, मग असं लक्षात आलं की खरंच त्यांना असं वाटत होतं. मी म्हटलं तुमची माहिती अर्धवट आहे, मी पुन्हा त्यात ऍड करतो की त्याला मोनोमियल नावाचा लहान भाऊ आहे, ट्रायनॉमियल नावाची बहीण आहे आणि त्या अख्ख्या फॅमिलीला पॉलिनॉमियल म्हणतात. अरे आपल्याला बायनॉमियल म्हणजे काय माहिती नाही चालणारच. तर बायनॉमियल थिअरम तुम्हाला चांगला आला पाहिजे. a+b⁻n याचं एक्सपान्शन थोडक्यात तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आणि हे खरं मला कायम असं वाटतं की हे 10वीच्या सुट्टीत म्हणजे काल एका ठिकाणी मी असंच लेक्चर घेत होतो, a+b⁵ च्या एक्सपान्शन मध्ये किती टर्म्स असतील असं मी मुलांना विचारलं. तर मला त्याचं उत्तर एकाने नाही दिलं आणि ती खरे चांगली मुलं होती. मी म्हटलं अरे तुम्ही, तो म्हटलं सर 11वीतलं मला माहिती आहे बायनॉमियल नंतर
सम आहे, मला आता तसं येईल. मी म्हटलं तू थोडा विचार केला असतास तर तुला आलं असतं. ठीक आहे, तुला बायनॉमियल थिअरम एक्सपान्शनचा फॉर्म्युला माहिती नाही, मग कर ना गुणाकार. a प्लस b चा 5 वेळा गुणाकार कर. रेस टू 5 चा अर्थ काय होतो? करून बघ ना. तर आपल्याला तेवढे पेशन्स पण नाही की सर 5 वेळा गुणाकार करायचा, नाही बाबा मला ते जमणार. मग त्यांना सांगितलं की अरे a प्लस b रेस टू 0 इज 1, a प्लस b रेस टू 1 इज a प्लस b, a प्लस b चा स्क्वेअर इज a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. मग इंडेक्स 0 असेल तर एक टर्म असते, इंडेक्स 1 असेल तर 2 टर्म्स असतात, इंडेक्स 2 असेल तर 3 टर्म्स असतात. हा योगायोग नाही. इंडेक्स 4 असेल तर नंबर ऑफ टर्म्स इज 1 मोर, दॅट इज 5. सो इफ द इंडेक्स इज 5, नंबर ऑफ टर्म्स विल बी 6. अशा लाईन्सवर जर मुलांनी स्वतः विचार केला तरच त्यांना इथनं पुढे परीक्षेत मार्क्स मिळणार. म्हणजे पुन्हा पुन्हा मी त्याच मुद्द्यावर येणार आहे की स्पून फिडिंग करून 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत मार्क्स मिळतील, पण जेई मेनला जर मार्क्स हवे असतील तर मुलांनी स्वतः आधी विचार करणं हे अतिशय गरजेचं आहे. तर काही लोकांना राग येईल, पण मी अतिशय जबाबदारीने बोलतोय. मी पण टाकलाच आहे की आम्ही शिक्षकांनी, मग कॉलेजचे असू दे किंवा क्लासवालाच असू दे, आम्ही मुलांची विचारशक्ती आम्ही घालवतो. त्यांना मी असं तयारच करत नाही की लगेच तुला सोल्युशन नाही सांगणार मी. आधी तू विचार कर, नाही आलं तर मी तुला हिंट देईन, तरी नाही आलं तरच मी तुला त्याचं सोल्युशन सांगेन. तसं का होत नाही? उत्तर अगदी सोपं आहे. वर्गात 100-150 अशी मुलं असतात, खूप उशिरा अभ्यासाला सुरुवात होते. तुम्ही लातूर पॅटर्न विषय ऐकलं असेल, मी अगदी 100% त्याच्याशी सहमत नाही, पण ते लोक खूप आधी सिलेबस सुरू करतात. मुंबई पुण्यात मी बघितलं, कॉलेजेस झेंडा टू झेंडा असतात. म्हणजे काय, 15 ऑगस्टला सुरू होतात आणि 26 जानेवारीला संपतात. पण लातूर, विदर्भ अशा ठिकाणी 10वीची परीक्षा संपल्यावर 1 महिना मुलांनी सुट्टी एन्जॉय करायची. त्यांना खरंच 1 महिना सुट्टीचा कंटाळा येतो. 1 मे पासून अभ्यासाला सुरुवात करायची. इथे काही क्लासेस कदाचित सुरू होत असतील लवकर, पण 1 मेला नाही सुरू होत. 15 जून, 1 जुलै. पण हा जो पिरियड आहे तो त्या मुलांना एक्स्ट्रा मिळतो आणि बरंच आधी सिलेबस पूर्ण होतं. आणि आपल्याकडे आहे की क्लासमध्ये सिलेबस संपलं की मग आम्ही आमची रिव्हिजन सुरू करतो, तो टॉपिक वाचायला सुरुवात करतो. आणि बाय द टाइम जेव्हा आपली रिव्हिजन संपते, पूर्ण संपतच नाही, तेव्हा परीक्षा पुढे ठेवलेली असते. त्यामुळे खूप आधी सुरुवात करणं आणि आधी स्वतः विचार करणं हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर सिक्वेन्सेस अँड सिरीज हा टॉपिक महत्वाचा आहे. 11वी तुमचा झालेला आहे तो. खरं तर 10वीत 2 सिक्वेन्सेस तुम्ही शिकला आहात, अरिथमेटिक सिक्वेन्स, जॉमेट्रिक सिक्वेन्स. तिसरा सिक्वेन्स 11वीत तुम्ही शिकला आहात, हार्मोनिक सिक्वेन्स, हार्मोनिक प्रोग्रेशन. आणि ज्या सिरीज आहेत त्या पण तुमच्या झाले, तो पार्ट सिलेबस मध्ये आहे. लिमिट्स, कंटिन्युटी अँड डिफरन्शिएबिलिटी म्हणजे डिफरन्सिएशन हा पार्ट अतिशय महत्वाचा आहे. 11वीत इंटिग्रल कॅल्क्युलस, डिफरन्शियल कॅल्क्युलस आणि त्याची सुरुवात लिमिट्स हे तुमचं झालेलं आहे. पण पुन्हा तेच सेकंड सेमिस्टरचा तो टॉपिक आहे, खूप घाईनी तो टॉपिक घेतला जातो आणि म्हणून आपला तो तयार झालेला नसतो. 12वीत डायरेक्टली कंटिन्युटी सुरुवात आहे की ज्याला तुम्हाला लिमिट्स येत आहे असं गृहीत धरलेलं असतं. डेरिव्हेटिव्हच्या सिलेबसची सुरुवात डायरेक्टली चेन रूलनी झालेली आहे. म्हणजे तुम्हाला व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर लायबनिझ नोटेशन फॉर डेरिव्हेटिव्ह, दॅट इज डिवाइड dx, रूल्स ऑफ डिफरन्सिएशन हे तुम्हाला येत आहे असं गृहीत धरून तो पाठ घेतला जातो. त्यामुळे जर आता 12वीत गेलेली मुली आहेत मोठ्या प्रमाणात, त्यांनी 11वीतले जे 3 टॉपिक्स आहेत त्यातला जो बेसिक पार्ट आहे तो चांगला रिवाइज करा. त्यानंतर पुढचे युनिट बघा, इंटिग्रल कॅल्क्युलस. खरं तर खूप इंटरेस्टिंग आहे. असं सांगतात कार्ल मार्क्स, तुम्ही नाव ऐकलं असेल, दास कॅपिटल देणारा खूप मोठा ग्रंथ आहे. तर कार्ल मार्क्स म्हणे तो खूप जास्त पानं असणारा ग्रंथ लिहित असताना एक 70-80 पानं लिहून झाली की त्याला कंटाळा यायचा आणि विरंगुळा म्हणून, फन म्हणून इंटिग्रेशनची सम्स करायचा. ठीक आहे, तो कार्ल मार्क्स होता, मोठा माणूस होता. आपण निदान मार्क्स मिळवण्यासाठी तर इंटिग्रेशन करावं. तर मी अनेक मुलांना असं ऐकतो म्हणताना की सापाची गणित म्हणजे काय, ते इंटिग्रेशनचं साईन, ते म्हणे ते सापासारखं दिसतं आणि डिफिकल्ट पण आहे.
म्हटलं तुम्ही तर शिकला नाही, कोणी सांगितलं नाही, आमच्या सिनियर्सनी सांगितलं. अरे त्यांनी तो त्याचा अभ्यास केला नाही म्हणून ते त्यांना सापाची गणित म्हणतात. उलट तुम्ही त्यांना सांगितलं वगैरे तो साप बीप काही नाहीये, दॅट इज इलॉंगेटेड एस. त्या सिम्बॉलचा पण अर्थ आपल्याला माहिती पाहिजे की इंटिग्रल कॅन बी एक्सप्रेस्ड ॲट द लिमिट ऑफ सम इज SUM, सो दॅट S इज इलॉंगेटेड टू गेट द सिम्बॉल फॉर इंटिग्रेशन. त्यामुळे इंटिग्रल कॅल्क्युलस हे खरंच इंटिग्रेशन इज फन टॅस्टिक, पण त्यासाठी पुन्हा तेच की व्हॉट इज इंटिग्रल, इट इज अन अँटी डेरिव्हेटिव्ह. म्हणजे इथे आधी कोंबडी की आधी अंडा असा वाद नाहीये. कॉस एक्सचं इंटिग्रल साइन एक्स का, कारण साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे म्हणून, त्यामुळे डेरिव्हेटिव्ह चांगला आला पाहिजे. अँड व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह, इट इज द व्हॅल्यू ऑफ लिमिट. शिकला तुम्ही, तर लिमिट्स पण चांगला आला पाहिजे. आणि तुम्ही एक अप्रिशिएट कराल, तुम्ही लिमिट्सची सम्स बघा, विशेषतः सुरुवातीचा पार्ट, त्यात काय असतं रे, शेवटच्या स्टेपला वगैरे आपण लिमिट इव्हॅल्युएट करतो, सुरुवातीला फक्त सिम्प्लिफिकेशन. काल मी विचारलं सिंथेटिक डिव्हिजन किती लोकांना येते, हात वर करा तुमच्यापैकी. 1 2 3 4 5, काही पालकांनी पण हात वर केले, तुम्ही नका वर करा. हा, इथे आणि पालकांचाच नंबर जास्त असेल हात वर करणाऱ्या. ओके, ठीक आहे, बऱ्याच जणांना येते. हे जरी खरं असलं की जेई मेन मध्ये कुठे लागणार आहे सिंथेटिक डिव्हिजन, मान्य आहे मला. उलट लिमिट्सची सम्स करताना आपण लास्पिकाल्स रूलच तिथे वापरणार आहोत. पण बोर्डाच्या परीक्षेचे मार्क्स हे 50% धरणार आहेत. 50% वेटेज तुमच्या स्कोरमध्ये बोर्डाच्या परीक्षेच्या मार्कांचा आहे. त्यामुळे सिंथेटिक डिव्हिजन आपल्याला आली पाहिजे. आता इथे अनेक लोकांनी हात वर केले नाही, त्यामुळे त्यांनी तो पाठ शिकला पाहिजे. मराठीत त्याला म्हणतात संश्लेषण भागाकार. तर या आणि अशा अनेक गोष्टी या जर तुम्हाला आल्या नाहीत तर नाही करणार. A² - B² याचे फॅक्टर्स आपल्याला येत नाही. A+B³ नाही सांगता येत आणि मग आपण लिमिट्सला बदनाम करतो, डिफिकल्ट आहे. या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्ही आधी शिका, त्या गरजेच्या. आता इंटिग्रल कॅल्क्युलस मध्ये पार अगदी पार्शल फ्रॅक्शन्स वगैरे त्यांनी म्हटलेले. डिफरन्शियल इक्वेशन्स हा एक महत्वाचा टॉपिक आहे. तुम्हाला माहिती आहे की dy dx plus x equal to 0. Example, this is called as a differential equation. An equation which contains derivatives or differentials is a differential equation. याची ढोबळ मानाने डेफिनेशन सांगायची झाली तर हा टॉपिक तुम्ही जेई साठी पण तुम्हाला आहे. कोऑर्डिनेट जॉमेट्री. आता कोऑर्डिनेट जॉमेट्री जर तुम्ही 10वी पासून करता आहात, एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट, व्हॉट इज ऍब्सिसा, कॅन यू टेल मी? एक शब्द तुम्हाला माहिती पाहिजे झाले. ऍब्सिसा दॅट इज एक्स कोऑर्डिनेट, व्हेरी गुड. अँड व्हॉट इज ऑर्डिनेट, इट इज वाय कोऑर्डिनेट. आता हा जो कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा पार्ट आहे, इट वॉज इनिशियली स्टडीड बाय ग्रीक मॅथमॅटिशियन्स आणि म्हणून अशी नाव आहे. नाहीतर शिंदे कोऑर्डिनेट्स किंवा गोखले कोऑर्डिनेट्स असं म्हटलं असतं, पण यांना कार्टेशियन कोऑर्डिनेट्स म्हणतात बिकॉज दे वर गिव्हन बाय फेमस मॅथमॅटिशियन डी कार्टा. त्या कार्ट्याने सगळं शोधून काढल्यानं आपल्याला त्याचा अभ्यास करायला लागतो. तर अशी काही विचित्र नाव आहे जसे एक्सेंट्रिसिटी किंवा हायपरबोलामध्ये असिम्प्टोट ऑफ हायपरबोला किंवा लेटस रेक्टम. तर लेटसचं स्पेलिंग LET' नाहीये, LATUS. किंवा त्याचं बहुवचन प्लुरल लेचरा रेक्टा हे आहे. हे सगळे ग्रीक शब्द आहेत बिकॉज इट वॉज इनिशियली स्टडीड बाय ग्रीक मॅथमॅटिशियन्स. त्यानंतर 3 डायमेन्शनल जॉमेट्री. त्याचं इंट्रोडक्शन तुम्हाला 11वी आणि 12वी पण त्याचा पुढचा पार्ट आहे. वेक्टर अल्जिब्रा. 11वी फिजिक्स मध्ये पण तुम्ही वेक्टर्स टॉपिक शिकला आहात. 12वीत पण वेक्टर्स टॉपिक मॅथमॅटिक्स मध्ये आहे. 11वीत पण होता. 11वीत तुम्हाला डॉट प्रॉडक्ट म्हणजे स्केलर प्रॉडक्ट आणि क्रॉस प्रॉडक्ट म्हणजे वेक्टर प्रॉडक्ट हे 2 प्रॉडक्ट्स आहेत. 12वीत एक ऍडिशनल प्रॉडक्ट तुम्ही शिकणार आहात, तो म्हणजे स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट, दॅट इज A बार डॉट B बार क्रॉस C बार. तर आधीचे 2 प्रॉडक्ट्स तुम्हाला चांगले येत असतील तरच हा तिसरा प्रॉडक्ट तुम्हाला जमणार आहे. स्टॅटिस्टिक्स अँड प्रोबॅबिलिटी हा एक महत्वाचा टॉपिक आहे. ट्रिगोनोमेट्री हा अजून एक माझ्या मते इंटरेस्टिंग टॉपिक आहे. 10वी पासूनच तुम्ही तो शिकत आला आहात. 6 रेशोज, साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, कॉट. त्यानंतर
आयडेंटिटीज. आता आयडेंटिटी सारखा अजून एक शब्द आहे तो म्हणजे इक्वेशन. या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे सांगता येईल का? हे दोन शब्द तुम्ही ऐकलेत ना, आयडेंटिटी आणि इक्वेशन. मराठीत म्हणतात आयडेंटिटी मीन्स नित्य समानता. छान शब्द आहे, त्यावर मी तुम्हाला कदाचित अर्थ कळू शकेल. आणि दुसरं इक्वेशन म्हणजे समीकरण. कॅन यू टेल मी द डिफरन्स बिटवीन दीज टू और आर यू एक्झाम्पल्स? तुम्ही सांगा विच वन इज आयडेंटिटी अँड विच वन इज इक्वेशन. x plus 1 equal to 0 आणि x cube equal to 1. Tell me which is identity and which is equation. हा मोठ्याने बोला, ऐकू येत नाही. उगाच काहीतरी काही लोक म्हणतात फर्स्ट इज आयडेंटिटी सो सेकंड इज इक्वेशन. काही लोक म्हणतात फर्स्ट इज इक्वेशन सेकंड इज आयडेंटिटी. एक लक्षात घ्या, मी पुण्याहून आलो त्यामुळे मी एकही प्रश्न तुम्हाला सरळ विचारणार नाही. दोन्ही पैकी एकही आयडेंटिटी नाही, बोथ आर इक्वेशन्स. x प्लस काय 4 किंवा 1 म्हटलं असेल, x प्लस 4 इक्वल टू 0 इज अन इक्वेशन. x क्यूब इक्वल टू 1 इज ऑल्सो अन इक्वेशन. आता आयडेंटिटीचं एक्झाम्पल देतो. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 इज अन आयडेंटिटी. 10th मध्ये तुम्ही शिकला, याला म्हणायचं फंडामेंटल ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटी. समजा मी थीटाचं बीटा केलं, साइन स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर बीटा इक्वल टू 2 येईल का? नाही, 1च येणार. सो दिस रिझल्ट इज ट्रू फॉर ऑल द रियल व्हॅल्यूज ऑफ थीटा. थीटा कॅन बी बीटा, बीटा कॅन बी इटा, इटा कॅन बी साय, साय कॅन बी पाय, पाय कॅन बी म्यू अँड म्यू कॅन बी न्यू. हे सगळे काय आहे? दीज आर ग्रीक अल्फाबेट्स. ते पण तुम्हाला माहिती आहे, आपलं ग्रीक अल्फाबेटचं नॉलेज हे अल्फा बीटा गॅमा इथपर्यंतच असतं. खरं तर 10वीत बरेच तुम्ही ग्रीक अल्फाबेट शिकलात. डेल्टा, डेल्टा कशासाठी वापरलं होतं आठवतंय? डिस्क्रिमिनंट. मराठीत म्हणतात विवेचक. b स्क्वेअर मायनस 4ac इज डिनोटेड बाय डेल्टा. किंवा सिग्मा, समेशन. 12वीत स्मॉल सिग्मा पण वापरणार आहात फॉर स्टँडर्ड डेव्हिएशन स्टॅटिस्टिक्स मध्ये. लॅम्बडा फिजिक्स मध्ये तुम्ही वापरणार आहात. आपण आता आयडेंटिटी कडे वळू. द रिझल्ट विच इज ट्रू फॉर ऑल द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल्स इन्व्हॉल्व्ड इज एन आयडेंटिटी. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, व्हॉट आर द फॅक्टर्स? a मायनस b, a प्लस b. मग आमचे विद्यार्थी सांग बरं यावरनं a मायनस b काय? नाही माहिती म्हणतात. किंवा व्हॉट इज p स्क्वेअर मायनस q स्क्वेअर? नाही बस सांगता येणार. ते a आणि b चं माहिती आहे आम्हाला. अरे ही आयडेंटिटी आहे, त्यामुळे लक्षात ठेवतानाच असं लक्षात ठेवावं. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज a मायनस b इंटू a प्लस b मीन्स स्क्वेअर ऑफ द फर्स्ट मायनस स्क्वेअर ऑफ द सेकंड. फर्स्ट मायनस सेकंड इंटू फर्स्ट प्लस सेकंड. Whatever may be the first, whatever may be the second. So sine square of any angle plus cos square of the same angle is always 1. This is an identity. But x plus 1 equal to 4 is not an identity, because x plus 1 equal to 4 is true only when x equal to 3. Is that clear? So this is an equation, and the earlier one, x sine square theta plus cos square theta equal to 1 is an identity. Follow? आता ट्रिगोनोमेट्री मध्ये बराच पार्ट आहे. तुम्हाला रेंज आणि डोमेन हा पण पार्ट लक्षात ठेवला पाहिजे. कॅन साइन एक्स बी रूट 2? यस और नो? मोठ्याने बोला रे, जरा इथे काहीच ऐकू येत नाही. नो, साइन एक्स कॅनॉट बी रूट 2. यू शुड नो द रेंज. -1 लेस दॅन और इक्वल टू साइन एक्स लेस दॅन और इक्वल टू 1. किंवा साइन एक्स बिलॉंग्स टू, त्यासाठी पण ग्रीक अल्फाबेट आहे. आठवतोय तो सिम्बॉल? दॅट इज कॉल्ड एज एप्सिलॉन. साइन एक्स बिलॉंग्स टू क्लोज्ड इंटरव्हल -1 1. बघा एक एक नवीन नवीन शब्द ते सगळे तुम्हाला माहिती पाहिजे. ओपन इंटरव्हल म्हणजे काय, क्लोज्ड इंटरव्हल म्हणजे काय. क्लोज इंटरव्हल याचा अर्थ द एक्स्ट्रीम व्हॅल्यूज दे बिलॉंग टू द इंटरव्हल. ओपन इंटरव्हल मध्ये एंड व्हॅल्यूज दे डू नॉट बिलॉंग टू द इंटरव्हल अँड सो ऑन. सो साइन एक्स cannot be greater than 1 and it cannot be less than -1. त्यानंतर इन्व्हर्स फंक्शन. मग साइन इन्व्हर्स x हा अँगल असतो, मग त्याची रेंज काय, त्याचा डोमेन काय, या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर तुम्ही 12वी
साइन रूल, कोसाइन रूल हे सगळं शिकणार आहात। एरिया ऑफ ट्रायंगलचा हेरॉन्स फॉर्म्युला, काही लोक फिरोज फॉर्म्युला म्हणतात, तो तुम्हाला माहिती पाहिजे, हे सगळं तुम्हाला शिकायचं आहे। मॅथमॅटिकल रिझनिंग हा पण एक महत्वाचं युनिट आहे। आता पूर्वी बुलियन अल्जेब्रा सिलेबस मध्ये होतं, 12वीच्या ते काढून टाकलंय। आता फिजिक्स मध्ये तुम्हाला गेट्स हा जो पार्ट आहे त्यातला तो तुम्हाला अभ्यासायचा आहे। तर असे 16 युनिट्स हे जेई मेनच्या मॅथमॅटिक्सच्या पेपरमध्ये असणार आहेत। पहिल्या पेजवर जी 8 युनिट्स होती ती 11वीच्या सिलेबस वर बेस्ड आहेत आणि बाकीची युनिट्स ही 12वीच्या सिलेबस वर आहेत। आता जी मुलं 11वी जाणारी आहेत त्यांना हे कळलंय की ही 8 युनिट्स तुम्हाला जेई मेन साठी लागणार आहेत, त्यामुळे त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करायचे। आता नेमकं यासाठी काय काय करायचं हे आपण दुसऱ्या सत्रात बघू। मॅथमॅटिक्स बद्दल सांगितल्यानंतर आता आपण केमिस्ट्री या विषयाकडे वळणार आहोत। केमिस्ट्री या विषयाचं मार्गदर्शन करण्यासाठी सौ अजिता देशमुख मॅडम इथे आलेले आहेत, तर त्या तुम्हाला त्याविषयी सांगतीलच। केमिस्ट्रीसाठी आज आपल्या इथे एसपी क्लासेसचे जोशी सर पण आलेले आहेत। अतिशय नावाजलेल्या क्लास आणि सरांचं खूप मोठं नाव आहे। माझ्या मते 40-50 वर्षांचा त्यांचा शिकवण्याचा अनुभव आहे। त्याच क्लासेसचे मॅथमॅटिक्सचे परेरा सर पण इथे आलेले आहेत, तर त्यांचं पण जर आपल्याकडे वेळ असेल तर आपण मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करू। पण आता केमिस्ट्री याविषयी अजिता देशमुख मॅडम तुम्हाला मार्गदर्शन करतील। 1-2 मिनिटात त्यांचं प्रेझेंटेशन सुरू होईल। त्यापूर्वी तुम्हाला येताना एक आम्ही ब्रोशर दिलाय, एक लिफलेट दिलाय रादर। तर एडनेक्सचा नेमकं काय करतं हे इंटरव्ह्यू नंतर आपण बघणार आहोत। आमचा हा ऑनलाईन एज्युकेशनचा कोर्स आहे। ज्यांच्या घरी कम्प्युटर आणि इंटरनेट फॅसिलिटी आहे त्या मुलांसाठी आम्ही हे डिझाईन केलंय। आमचा असा अजिबात दावा नाही की कॉलेजला जाऊ नका, कुठल्याच क्लासला जाऊ नका, एवढं केलं तर पुरेसं आहे असं कोणीच म्हणू नये। उलट विद्यार्थ्यांनी ज्या ज्या चांगल्या मार्गाने आपल्याला एज्युकेशन घेता येईल त्या मार्गांचा अवलंब केला पाहिजे आणि चांगल्या मार्गाने जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे।